मित्रांनो, आज आपण फिबोनाची टूलविषयी थोडं जाणून घेऊया. म्हणजे हे टूल तुम्हाला वापरता येईल. ॲक्च्युली फिबोनाची टूल हा प्रत्येक चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल असतोच. फिबोनाची नावाचा एक इटालियन मॅथमॅटिशियन होऊन गेला. त्याने काही रेशिओ डिराईव्ह केले आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्या रेशिओनुसारच प्रत्येक गोष्ट होत असते. जसं समुद्राच्या लाटा येतात किंवा पाकळ्यांचं उमलणं असतं. तर अशी प्रत्येक किंवा भुंगे जे पंखांची उघडझाप करत असतात, पक्षी उघडझाप करतात पंखांची. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फिबोनासीचे जे वेगवेगळे रेशिओ आहेत त्या रेशिओनुसार घडत असतात. तर त्याने एक फिबोनाची सिरीज डिराईव्ह केलेली. ती सिरीज मी इथे तुम्हाला सांगतो. आधी फक्त बेसिक थोडंसं जाणून घेऊया म्हणजे आपल्याला कळायला सोपं जाईल, आणि नंतर टूल कसं वापरायचं तेवढंच जाणून घेऊ सध्या. तर सुरुवातीचा आपला नंबर असतो 0. इथे मी टाईप करतोय. त्याआधी हे मी चार्ट थोडं सरकवतो म्हणजे तुम्हाला व्हाईट स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल. हा 0, त्यानंतर आपला 1 असतो. आता ह्या 1 मध्ये जर 0 ॲड केला आपण, ह्या 1 मध्ये जर हा आधीचा 0 ॲड केला तर एकच येणार. आता ह्या 1 मध्ये जर हा आधीचा 1 ॲड केला तर 2 येणार. आता ह्या 2 मध्ये जर हा आधीचा 1 ॲड केला तर 3 येणार. ह्या 3 मध्ये जर आधीचा 2 ॲड केला तर 5 येणार. आणि ह्या 5 मध्ये जर हा आधीचा 3 ॲड केला तर 8 येणार. आणि ह्या 8 मध्ये जर आधीचा 5 ॲड केला तर 13 येणार. ह्या 13 मध्ये जर आधीचा 8 ॲड केला तर 21 येणार. आणि ह्या 21 मध्ये जर आधीचा हा 13 आकडा ॲड केला तर 34 येणार. अशी ही जी सिरीज आहे ह्या सिरीजना फिबोनाची नंबर्स म्हणतात. आणि ह्या फिबोनाची नंबरचाच आपण EMAसाठी वगैरे वापर करत असतो. जशी 21ची EMA, 13ची EMA, 5ची EMA. आपण जे EMAs वगैरे लावतो ते फिबोनाची सिरीजचे जनरली जास्त वापरले जातात. आता ह्या नंबरनुसार ही झाली फिबोनाची सिरीज. मी हे सगळं डिलीट करतो आधी. आता आपण फिबोनाची टूल कसं वापरायचं ते बघूया आणि त्याचे रेशिओ समजून घेऊया. हा आता नॅचरल गॅसचा फ्युचरचा चार्ट आहे माझ्यासमोर. आता ह्या चार्टवर समजा हा इथे जो तुम्हाला दिसतोय हा फिबोनाची टूल आहे. ह्या फिबोनाची टूलमध्ये वेगवेगळे आणखीन टूल्स आहेत. जसं फिब रिट्रेसमेंट, फिबोनाची रिट्रेसमेंट, किंवा हा ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन, फिब एक्सटेन्शन. तर हा एक्सटेन्शनचा टूल आहे ते टार्गेट काढण्यासाठी वापरला जातो. आणि हा रिट्रेसमेंटचा टूल जो आहे तो एखादा स्टॉक किती पडेल आणि त्याला सपोर्ट कुठे आहे ते बघण्यासाठी काढला जातो. म्हणजे तो किती रिट्रेस होईल हे काढण्यासाठी. तर त्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, आधी स्विंग बघून घ्यायचे असतात. जसा हा स्विंग आहे, हा एक स्विंग लो आहे. या स्विंग लोपासून स्टॉक इथपर्यंत गेला. ही जी नॅचरल गॅसचा हा फ्युचर आहे तो ह्या स्विंगपासून इथपर्यंत गेला. तर त्याच्यानंतर समजा रिट्रेसमेंट येते तर ती किती पर्सेंट आली आहे ते बघण्यासाठी म्हणून त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि त्यानुसार आपल्याला सपोर्ट काढता येतील. जसं मी हे इथून सुरू केलं आणि इथून सुरू करत या इथपर्यंत नेलं. बघा, ही जी झिरोची लाईन आहे, हा जो झिरो आकडा आहे, ही झिरोची जी लाईन आहे ती मी ह्या हायला टच केली. आणि हा जो एकचा आकडा आहे तो मी हा लोला टच केला. आणि याच्यात जे रेशिओ असतात ते असे की पहिलं जे रिट्रेसमेंट येते ती 0.236 म्हणजे 23.6% एवढी असते. म्हणजे ही इथून ते इतकी जी अपसाईड झाली त्याच्यात 23.6%, 23.7% एवढा तो रिट्रेस होत असतो स्टॉक. त्यानंतर 38.2%, 0.382 ही जी लेवल आहे, ही ऑरेंज कलरवाली, त्या लेवलपर्यंत रिट्रेस होतो. त्याच्यानंतर 0.5 हे ॲक्च्युली फिबोनाची रेशिओमध्ये नाही आहेत.
आणि हा 0.61 जो आहे 0.618, जरा मी ह्याला आणखीन ह्या बाजूला येतो म्हणजे आकडे तुम्हाला क्लिअर दिसतील. मी इकडे नेताना ह्याला टच ठेवलं आहे, ह्याला इथे ही जी लाईन आहे ती ह्या लोला टच ठेवूनच मी इकडे नेली, ती अशी खाली नाही घेतली, ती डिस्टर्ब होऊ दिलेली नाही आहे. आणि ही हायची लाईन जी आहे ती पण ह्या हायला टच ठेवलेली आहे, झिरोची लाईन. तर तुम्हाला आता हे आकडे क्लिअर दिसत असतील इकडे. आता हा जो 0.618% आहे याला गोल्डन रेशिओ म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर इथपर्यंत स्टॉक पडून बाउन्स देऊ शकतो. आता इथून मी जरा परत आत घेतो म्हणजे तुम्हाला स्विंग कळेल. ह्या बॉटमपासून त्या ह्या टॉपपर्यंत जो नॅचरल गॅस गेला, त्याच्यानंतर पहिली रिट्रेसमेंट बघा इथपर्यंत आली 0.236, इथे त्याने बाउन्स घेतला. तुमच्या लक्षात आलं असेल ह्या दोन ग्रीन कॅन्डल इथे बनल्या आहेत. त्याच्यानंतर हा सपोर्ट तुटला, त्याच्यानंतर पुढची जी रिट्रेसमेंट आली ती ह्या 0.382पर्यंत आली, त्याने इथून बाउन्स घेतला. येते लक्षात? बघा पुन्हा मी एक्सप्लेन करतो. इथून ते इथपर्यंत मी हा 0 ते 1 हा फिब रिट्रेसमेंटचा टूल वापरला. तो टूल वापरल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली याचे जे रेशिओज आहेत, मी याच्यात सेटिंगमध्ये क्लिक केलं तर तुम्हाला इथे स्टाईलमध्ये इनपुटमध्ये हे सगळे रेशिओ दिसतील. हे रेशिओ टिक आहेत. कुठले कुठले रेशिओ आपल्याला पाहिजेत ते आपण टिक ठेवू शकतो, जे नको आहेत ते अनटिक करू शकतो. तर आपण आहे तसं वापरू टूल. तर पहिली रिट्रेसमेंट इथपर्यंत आली, म्हणजे ही कॅन्डल जी पडली ती इथे थांबली बघा ह्या सपोर्टजवळ. जर तुम्ही हा टूल तुम्ही वापरलेला नसेल तर तुमच्या लक्षात नाही ना की इथे का थांबली आणि इथूनच बाउन्स का आला, कारण इथे काहीच नाही. ह्या बाजूला तुम्ही पाहिलं तर काही सपोर्ट नाही आहे, मग इथेच का थांबली कॅन्डल ही रेड आणि इथे बाउन्स का आला, ते जर हा टूल तुम्ही टाकला नसेल तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्यानंतर हा इथपर्यंत खाली आला, ही कॅन्डल बनली, ही कॅन्डल बनली आणि इथे थोडंसं पेनिट्रेशन झालं आणि इथून बघा हा बाउन्स आला इथपर्यंत आणि हा बाउन्स इथपर्यंत वरही जाऊ शकतो. म्हणजे रिट्रेसमेंटचं कसं असतं की हे 23.6% जे आहे किंवा 0.236 जे आहे तिथूनच रिट्रेस होऊन स्टॉक वर जाऊ शकतो, किंवा इथपर्यंत करेक्शन येऊन स्टॉक वर जाऊ शकतो, किंवा 50पर्यंत करेक्शन येऊन स्टॉक वर जाऊ शकतो, किंवा 61पर्यंत करेक्शन येऊन पण स्टॉक वर जाऊ शकतो. पण सपोर्ट साधारणपणे ह्या लेवल्सला घेतले जातात. तर इथून आता हे आपण काढून टाकूया. बघा हे जे टूल्स आहे, हे जे फिबोनाची आहे ते इवन एका सिंगल कॅन्डलवर पण काम करते. आपण कुठली एक सिंगल कॅन्डल पकडूया. नुसत्या सिंगल कॅन्डलचं जरी तुम्ही फिबोनाची वापरलं, आपण वापरूनच बघू. समजा हा कॅन्डल चालू आहे आणि हा कॅन्डलचा हाय आहे. समजा सकाळची 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची कॅन्डल तुम्ही वापरलीत आणि त्याच्यावर हा टूल यूज केलात, तरी तुमच्या लक्षात येईल की पुढचं जे मोमेंटम झालं आहे ते ह्या फिबोनाची रेशिओच्या अंतर्गतच झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला समजायला जड जाईल, कारण कधी वापरलं नसेल, पहिल्यांदाच तुम्ही वापरताना तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं. पण आपण सावकाश आरामात समजून घेऊ. आता बघा मी ही जी रेड कॅन्डल आहे ही वाली, त्या रेड कॅन्डलच्या बॉटमला आणि टॉपला 0 आणि 1 लेवल सेट केली, म्हणजे ही 1ची लाईन आणि 0ची लाईन सेट केली आणि त्याचे रेशिओ जे येत आहेत ते आता बघूया. आता ही रेड कॅन्डल बनलेली, त्याच्यानंतर हा जो बाउन्स आला तो बघा 0.68. ॲक्च्युली आपण रेड कॅन्डल आहे म्हणजे थोडं उलटं लावूया, वरून खाली लावूया. याच्यात दोन प्रकारे आपल्याला लावता येतं. जर पडला असेल स्टॉक तर वरून खाली लावू शकतो आणि वाढत असेल तर खालून वर लावू शकतो. तर आपण इथून सुरुवात करूया आणि खाली आणूया त्याला, म्हणजे आपल्याला रेशिओ समजायला बरे पडतील. कसंही लावलं तरी रेशिओ करू शकतात, पण आपल्याला सध्या तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल तर कन्फ्युजन नको, म्हणून मी जे आपण मगाशी लावलं त्या पद्धतीनेच बघू. मला वाटतं हे आकडे तुम्हाला क्लिअर दिसत असतील आता. आता ही जी 0ची लाईन आहे त्या ह्या रेडच्या बॉटमला टच आहे एकाच कॅन्डलच्या, आणि ही जी 1ची लाईन आहे ती ह्या रेडच्या हायला टच आहे वरच्या दिशेला. थोडीशी वर नेतो मी, थोडी टच,
आता बरोबर टच आहे. आता तुम्ही बघा, इथून ही जी रिट्रेसमेंट आली, ग्रीन कॅन्डल जी बनली, ती 0.38 पर्यंत पोचली, ह्या लेवलपर्यंत पोचली. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती ऑलमोस्ट 786 पर्यंत पोचली. आपलं जर मार्किंग एकदम परफेक्ट असेल ना, तर आपल्याला लेवल्स पण परफेक्ट मिळतात. तर ह्या रेशोच्या अंतर्गतच साधारणपणे मार्केट चालत असतं. इवन सिंगल कॅन्डलसुद्धा, आपण दुसरी एक सिंगल कॅन्डल बघूया. ही मोठी सिंगल कॅन्डल बघा, किंवा दोन कॅन्डल जरी घेतलात तरी चालेल. आपण दोन कॅन्डल घेऊया, ही आणि ही. ह्या बॉटमपासून आपण सुरुवात करू आणि इथपर्यंत नेऊ आणि बघूया रेशो. म्हणजे सगळंच त्या प्रमाणात चालू असतं नेहमी. बघा, ही झिरोची लाईन मी ह्या रेड कॅन्डलच्या टॉपला टच केली आणि ही एकची लाईन मी ह्या ग्रीन कॅन्डलच्या बॉटमला टच केली. ह्या दोनच कॅन्डल मी फिबोनाचीचा हाय आणि लो मार्क करण्यासाठी वापरल्या आणि त्यानंतर जे आपल्याला रेशो मिळालेत त्या रेशोनुसार बघा, ही जी पुढची कॅन्डल आहे ती इथपर्यंत आली आणि वर गेली आहे. पुढच्या रेड कॅन्डलने बघा बरोबर ह्या 0.618ला टच केलं. त्याच्यानंतर पुढे हा डाऊन गेला आणि ह्या 100% ऑलमोस्ट 100% रिट्रेसमेंट झाली आणि ह्या बॉटमपासून मग वाढू लागला स्टॉक. वाढताना बघा, जे वाढताना पण स्टॉप असतात ते असे त्या लाईनवर पोचतात. 0.236पर्यंत पोचला, त्याच्यानंतर थोडं खाली आला, परत वर गेला, अशा प्रकारे वाढत असतं. म्हणजे त्या रेशोच्या अंतर्गतच मुवमेंट चालू असते. आता आपण निफ्टीवर बघूया. हे झालं नॅचरल गॅस. निफ्टीवर हा निफ्टीचा चार्ट आहे. ह्या निफ्टीच्या चार्टमध्ये बघा, हा एक स्विंग लो आहे, हा डेली मंथली चार्ट आहे. हा एक स्विंग लो आहे आणि हा स्विंग हाय आहे. आपण इकडचा आताचा करंट नाही घेत आहे, मधलाच एक घेतोय आणि मधला घेऊन आपण कसं फिबोनाची लावायचं ते चेक करतोय. आता फिबोनाची लावताना काय करायचं, हा बॉटम पकडायचा. ह्या बॉटमपासून ह्या टॉप लेवलपर्यंत आपण हे ड्रॅग करून खेचत न्यायचं की ते टूल ॲप्लाय होतं. आता हे जे टूल ॲप्लाय झालं त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते 0.236 23%च्या आसपास हे करेक्शन आलं मंथलीच्या बेसिसवर. मंथलीच्या बेसिसवर निफ्टी जेव्हा वाढत होती तेव्हा निफ्टी वाढायला सुरुवात झाली समजा 7393 ते 18,581 ते 7,393 ते 18,581पर्यंत जी अपसाईड गेली, आणि ही अपसाईड गेली आहे नोव्हेंबर 19 ते साधारण ऑक्टोबर 21पर्यंत. एक मध्ये करोनाचा फॉल आलेला, किंवा करोनाच्या फॉलपासूनच आपण बघू, इथून लावले ना, म्हणजे इथून म्हणजे मार्च 21, म्हणजे करोनानंतर मार्केट जे वाढायला लागलं इथपर्यंत पडल्यानंतर, तिथून जी ही सलग अपसाईड आली ती इथपर्यंत आलेली ऑक्टोबर 21पर्यंत. आणि ऑक्टोबर 21पासून करेक्शन सुरू झालं, जे साधारण 1 वर्ष चाललं आणि सगळे इथे टॉपला अडकलेले. तर ह्या ठिकाणी करेक्शन जेव्हा चालू झालं तेव्हा ही बघा, ही जी कॅन्डल बनलेली ती उलटी हॅमर कॅन्डल होती. आपली जी हॅमर कॅन्डल असते, इन्व्हर्टेड हॅमर, ती इथे बनलेली मंथलीवर. आणि त्या हॅमरच्या खाली जाताच मार्केट करेक्ट होऊ लागलेलं आणि करेक्ट होत होत ते 23%च्या आसपास हे खाली आलं इथपर्यंत, इथे क्लोज, आणि इथून परत ते वाढायला लागलं. आणि जेव्हा 23%च्या आसपासच करेक्ट होऊन मार्केट किंवा कुठलाही स्टॉक परत वर जायला लागला आणि त्याने पहिल्याची लेवल जर ओलांडली तर मग मोठी रॅली येते. जेव्हा तो जास्त करेक्ट होतो ना, 38%, 50% किंवा 61%, म्हणजे ह्या ज्या लेवल्स आहेत दुसऱ्या, त्या लेवलपर्यंत जेव्हा करेक्ट होतो तो, तेव्हा अशी रॅली बघायला मिळत नाही. पण क्रॅश किंवा जेव्हा रॅली येतात तेव्हा अशी सिच्युएशन असते. अशी सिच्युएशन म्हणजे इथपर्यंत, इथून ह्या लेवलपर्यंत जी अपसाईड आहे त्याच्यात 23% फक्त करेक्शन आलं आणि त्या 23% करेक्शन नंतर मार्केट परत त्या लेवलच्या वर निघून गेलं, टॉप लेवलच्या. तेव्हा बघा ही मोठी रॅली आली आणि 26,000पर्यंत गेली.
आणि हे तुम्ही एक्सटेन्शनने प्रेडिक्ट करू शकता. आता एक एक्सटेन्शनचं टूल कसं वापरायचं ते पण बघूया आपण. इथून मी हे डिलीट करतो. हेच तुम्ही रिव्हर्स प्रकारे वापरलात, म्हणजे वरून खाली जेव्हा मार्केट कोसळत असतं तेव्हा वरून खाली वापरलात, तर तुम्हाला मार्केट किती डीपली करेक्ट होऊ शकतं ते कळतं. जसं हे आपण रॅलीचं पाहिलं, तसं क्रॅशचं तुम्हाला समजू शकतं. ते तुम्ही ऑलरेडी प्रेडिक्ट करू शकता. आता आपण फक्त एक्सटेन्शनचं पाहूया. मी बाजूचा याला क्लिक केला आणि हा जो 2 नंबरचा आहे फिब एक्सटेन्शनवाला टूल, तो क्लिक करून वापरतोय आता. तर तो टूल असा वापरायचा असतो. आपल्याला समजा एक्सटेन्शन पाहिजे असेल तर आपण ही रॅली इथून इथपर्यंत गेली, इथे थांबायचं, आणि इथून परत इथपर्यंत करेक्शन झालं, इथे थांबायचं, की आपल्याला एक्सटेन्शनच्या लेवल मिळतात. मी थोडे हे खाली घेतो म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शनच्या लेवल कळतील. बघा मी काय केलं आहे, जरा नीट लक्ष द्या. मी ह्या बॉटमपासून, हा मंथलीचा चार्ट आहे निफ्टीचा, मी ह्या बॉटमपासून, जरा हे हल्लं, ह्या बॉटमपासून ह्या टॉपपर्यंत, म्हणजे आधीचा जो एक स्विंग होता त्या टॉपपर्यंत नेलं. आपल्याला एक्सटेन्शन काढायचं, त्यामुळे एका लाईन नाही होणार, 2 लाईन लागतील. परत इथून जे करेक्ट झालं, ती करेक्शन इथपर्यंत होतं, तिथपर्यंत मी आणलं. आणि मी ह्याला थोडं रुंद का करतोय, कारण आपल्याला लेवल्स कळावेत म्हणून. तर आपल्याला ह्याच्यानुसार एक्सटेन्शन लेवल्स मिळतात, की आपलं मार्केट अजून पुढे कुठपर्यंत वाढेल. तर हे पहिलं वाढलं बघा, इथून ह्या हायपासून जेव्हा निघालं तेव्हा इथपर्यंत गेलं, परत इथून ह्या लेवलपर्यंत गेलं, ह्या लेवलपासून आता ह्या अगदी टॉपला आहे मार्केट. तर टॉपवरून परत जर डबल टॉप बनला आणि इथून जर करेक्शन आलं तर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, मोठा क्रॅश येऊ शकतो. तर हा ओलांडतोय की ते अडकळतोय त्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार, कारण हा मंथली चार्ट आहे आणि आपण आता टॉपला आहोत. तर टॉपपर्यंत गेल्यावर जर डबल टॉप बनून पुन्हा जर करेक्शन आलं तर थोडं आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर तुम्हाला फक्त आता उद्देश माझा हा होता की तुम्हाला फिबोनाचीचे टूल्स वापरायचे कसे ते समजावणं. तर कोणताही स्टॉक जो आहे, डिलीट करतो एक मिनटं, कोणताही स्टॉक आहे त्याचा एक बॉटम आणि टॉप पकडायचा, आणि हे तुम्ही 15 मिनटं, एक दिवस, 1 डे, 30 मिनिट्स कोणत्याही कॅन्डलस्टिकवर वापरू शकता. मी 30 मिनिट्सचा चार्ट करतो. 30 मिनिट्सच्या चार्टवर आपण ॲप्लाय करून पाहूया. आता हा बघा, हा एक स्विंग लो आहे आणि हा एक स्विंग आहे. आता ह्यावर पण तुम्ही वापरू शकता की इथून इथपर्यंत गेलं, सॉरी मी एक्सटेन्शनवाला वापरते, आपल्याला रिट्रेसमेंटवाला वापरायचं आहे. ह्या बॉटमपासून ह्या टॉपपर्यंत आपण ही लाईन खेचली, बघा ही लाईन ह्या रेषेपर्यंत आली. हे जे करेक्शन आलं त्याविषयी 15 मिनिटाची कॅन्डल एक डीप मारला ती इथपर्यंत आली, आणि इथून पुन्हा त्याच्यात बाईंग येऊन ती वर क्लोज झाली, पुन्हा मग ती इथे थांबली, इथून अजून. आणि हा जो रिजन असतो ना, 0.38 ते 0.5, म्हणजे 0.5च्या अवतीभोवतीचा जो रिजन असतो त्यामध्ये मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये जातं. मार्केट जेव्हा त्या रिजनमध्ये अडकतो तेव्हा मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये असतो. आता ही 0.236ची लेवल जेव्हा ओलांडेल मार्केट तेव्हा त्यात अपसाईड येईल, असं असतं. हे 15 मिनिटाचा चार्ट, हा 30 मिनिटाचा चार्ट आहे, सॉरी. तर फिबोनाचीचा टूल आपल्याला ह्या प्रकारे वापरायचा आहे.